नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 साक्रीचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोकण भागात डॅश जशा प्रकारची मृदा आढळते? कोकण भागात डॅश जशा प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी प्रकारची मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश तालुक्यात आहेत? कोकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश तालुक्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅशच्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅशच्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यात सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर या ठिकाणी जोगेश्वर लेणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला? ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर जिल्हा हा अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खंडिका बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पातागुडम
नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी नदीच्या काठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमूर डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकमा या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅशच्या येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅशच्या येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 महू या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली शहरामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार असलेले जगप्रसिद्ध तळे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोहगाव विमानतळ कोठे आहे? लोहगाव विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे?
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7612 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्यात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिली पुस्तकाचे गाव 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्ह्यात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेला जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 C60 पथकाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.